जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतृवर्गाला चैतन्य आत्मा या चॅनलचा नमस्कार. आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. आजचा ग्रंथ वाचनाचा आपला 55वा दिवस, 24 फेब्रुवारी 2026, मंगळवार. चला तर मग आजच्या ग्रंथ वाचनाच्या कार्यक्रमास आपण सुरुवात करूया. प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना देऊया. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाची फलश्रुती वाचूया. ही फलश्रुती समर्थ श्री रामदास स्वामी त्यांनी स्वतः लिहिलेल्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात वर्णन केलेले आहे. चला तर मग या फलश्रुतीचे आपण वाचन करूया. सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो. इथे समर्थ श्री रामदास स्वामींना म्हणायचे आहे की जी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करेल त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये किंवा वागणुकीमध्ये ताबडतोब फरक पडतो. सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो. दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही. अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते. विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते. जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयज्ञ असे होतील. आळशी असतील ते उद्योगी होतील. पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील. आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील. बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अतिदक्ष होतील. अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल. अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील. तात्पर्य: हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागे दोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण सार्थ श्री दासबोध या समर्थ लिखित ग्रंथातील तिसऱ्या दशकातील पहिल्या समासाचे, ज्याचे नाव आहे जन्म दुःख निरूपण, या समासाचे
क्रमशः वाचन करणार आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 21 ते ओवी क्रमांक 30 या ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अनुवादासहित वाचन केले. आज आपण पुढे ओवी क्रमांक 31 ते ओवी क्रमांक 40 यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन करणार आहोत. चला तर मग आजच्या वाचनाला आपण सुरुवात करूया. आपणास समोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून 5वी ओळ, ज्या ओळीची सुरुवात त्वचेविन गर्भकोळे या शब्दांनी होते, तिथूनच आपण आजच्या वाचनाची सुरुवात करूया. त्वचेविन गर्भकोळे तव मातेस होती डोहळे, कटव तीक्ष्णे सर्वांग पोळे तया बाळकाचे, बांधले चर्माचे मोटाळे ते विष्ठेचे पेटाळे, रस उपाय बंकनाळे होत असे, विष्ठा मूत्र वांती पीत नाकी तोंडी निगती जंत, तेने निर्भुजले चित्त अतिशयेसी, ऐसिये कारागृही प्राणी पडिला अत्यंत दाटणी, कळवळोन म्हणे चक्रपाणी सोडवी येथून आता, देवा सोडविसी येथून तरी मी स्वहित करीन, गर्भवास हा चुकवीन पुन्हा न येथे, ऐसी दुखवोन प्रतिज्ञा केली तव जन्म वेळ पुढे आली, माता आक्रंदो लागली प्रसूत काळी, नाकी तोंडी बैसले मास, मस्तकद्वारे सांडी श्वास, तेही बुजले विशेष जन्म काळी, मस्तकद्वार ते बुजले तेने चित्त निर्भुजले, प्राणी तळमळू लागले चहूकडे, श्वास उश्वास कोंडला तेने प्राणी जाजावला, मार्ग दिसेनासा झाला कासा विसा, चित्त बहु निर्भुजले तेने आडभरी भरले, लोक म्हणती आडवे आले कांडू नकाडा. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण या ओव्यांचा मराठीतील अर्थ पाहूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून 4थ्या ओळी 31 या अंकापासून आजच्या मराठीतील वाचनास आपण सुरुवात करूया. त्वचा नसलेला तो गर्भ हालचाल करू लागतो, त्यामुळे त्यावेळी आईस डोहाळे लागतात, तेव्हा मातेने खाल्लेल्या कडू व तिखट पदार्थामुळे त्या गर्भातील बालकाचे सर्वांग पोळत असते. गर्भाची स्थिती म्हणजे चामड्याच्या मोठळ्याला विष्ठा लपेटलेली असते आणि मातेने खाल्लेल्या अन्नाचा रस नाळेच्या द्वारे पोचून तो जगतो. विष्ठा, मूत्र, वांती, पित्त हे सर्व लपेटलेले आणि प्रशांत नाकी तोंडी निघणारे जंत, यामुळे गर्भस्थ बालकाचे चित्त अतिशय घाबरून जाते. अशा बंदीखान्यात अडचणींमध्ये तो गर्भवासी प्राणी सापडला असता कळवळून देवाची प्रार्थना करतो की, हे चक्रपाणी, आता मला इथून सोडील. देवा, मला इथून सोडवशील तर हा गर्भवास चुकवून मी आपले कल्याण करून घेईन, पुन्हा गर्भवासात येणार नाही. गर्भवासातील दुःखाने कष्टी होऊन अशा प्रकारची प्रतिज्ञा केली. इतक्यात पुढे जन्माची वेळ येऊन पोचली. प्रसूती समयी वेदनांमुळे माता आक्रोश करू लागली. अगोदरच नाकातोंडात मांस बसले असल्यामुळे अत्यंत मृदू अशा मस्तकद्वाराने श्वासोच्छवास चालला होता. पण जन्माचे वेळी तेही द्वार बुजले, ती टाळूही जन्मकाळी बुजून गेली. हे मस्तकद्वार बंद झाल्यामुळे चित्त अगदी गुदमरून गेले व तो बापडा जीव वाट दिसेना म्हणून चोहोकडून कासावीस झाला. श्वासोच्छवास कोंडला त्याने जीव घाबरला व वाट दिसेना म्हणून कासावीस झाला. चित्त फार घाबरले, निर्बुजले, कासावीस झाले. त्यामुळे प्राणी आडमार्गाला शिरला. लोक म्हणू लागले, आडवे आले ते कापून काढा. जय जय रघुवीर समर्थ. अशा रीतीने आज आपण ओवी क्रमांक 31 ते ओवी क्रमांक 40 या ओव्यांचे त्याच्या मराठीतील अनुवादाचे वाचन केलेले आहे.
आता आपण कृतज्ञतापूर्वक सद्गुरू समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या कार्यक्रमाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोत्यांनी अगदी संयमपूर्वक आजच्या या भागाचे श्रवण केले त्याबद्दल त्यांना अनेक अनेक धन्यवाद. आभार. भेटू पुढच्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.